जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरुसज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। त्रेतायां हनुमद्रामौ द्वापारे पार्थकेशवौ शिवसमर्थौ तु कलौ राष्ट्रधर्मस्य रक्षकौ। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। ओम नमस्कार। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती अशा राष्ट्रधर्मनिष्ठ, राष्ट्रधर्मप्रेमी आणि राष्ट्रधर्म आचारदक्ष अशा सर्व श्रोत्यांना श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या वतीनं सादर जय रघुवीर। समर्थांचा राष्ट्रधर्म या विषयाचं चिंतन आपण गेल्या प्रवचनापासून सुरू केलं आणि त्यामध्ये पाहिलं की प्रेरणा देणारे शब्द फार महत्त्वाचे असतात, प्रेरक शब्द फार महत्त्वाचे असतात। ते प्रेरक शब्दसुद्धा राष्ट्रधर्म जागृतीला सहाय्यक ठरतात। प्रत्यक्ष राजकीय उलाढाल जरी केली नाही तरीसुद्धा त्याचं एक महत्त्व असतं। राष्ट्रधर्म सांगणारं तत्त्वज्ञान आणि तेही ओजस्वी तेजस्वी पद्धतीचं असलं पाहिजे। त्याच्यामुळं राष्ट्रधर्म स्थापनेसाठी आणि स्थापन झाल्यानंतर त्याच्या वर्धनासाठी फार मोठं सहाय्य प्राप्त होतं। पण समर्थांचं आगळं वेगळं पण असं आहे की त्यांनी फक्त शब्दांच्या माध्यमातूनच राष्ट्रधर्म सांगितला नाही, तर तो कृतीमध्ये सुद्धा आणला आणि स्वतः आणि स्वतःच्या संप्रदायाच्या माध्यमातून जेवढं शक्य आहे त्या प्रमाणामध्ये समर्थांनी राजकीय नेतृत्वाला सहकार्य केलं आणि ते पण गुप्त पद्धतीने केलं। म्हणून आपल्याला समर्थांचा राष्ट्रधर्म जाणून घ्यायचा आहे। वंदे मातरम हा शब्द असो, हे वाक्य असो, किंवा मैं मेरी झांसी नहीं दूंगी ही घोषणा असो, किंवा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही ठणकावून सांगितलेली एक बाब असो, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, अशा अनेक प्रकारची ही वाक्य ही नुसती वाक्य नसतात, तर त्याच्या मागं त्यांचं तपस्वी जीवन असतं आणि त्याचा प्रभाव लोकांवरती पडतो आणि त्यामुळे तो राष्ट्रधर्म प्रज्वलित होतो आणि तो घराघरापर्यंत पोहोचतो, व्यक्तीपर्यंत पोहोचतो आणि पारतंत्र्यात असू तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी उद्युक्त होतो। तो स्वातंत्र्य मिळवूनच राहतो आणि केवळ स्वातंत्र्य मिळवत नाही तर स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो। आपण स्वतंत्र आहोत पण त्याचं सुराज्यात रूपांतर करायचं आहे, रामराज्य आणायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला समर्थांचा राष्ट्रधर्म ऐकायचा आहे। राष्ट्रधर्मामध्ये दोन शब्द आहेत, एक राष्ट्र आणि दुसरा धर्म। राष्ट्र याला नेशन असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं आणि मी स्वतः ऐकलेलं आहे याच्या आधीच्या पिढीतील काही लोकांकडून की अरे राष्ट्र ही संकल्पना आपली नाहीच आहे, ती युरोपानी आम्हाला शिकवली आणि आम्ही राष्ट्र राष्ट्र म्हणायला लागलो। पण हे धादांत खोटं आहे। राष्ट्र शब्द ऋग्वेदापासून वापरला गेलेला आहे आणि त्याचा अर्थ राष्ट्र हा जो आपण अर्थ घेतो त्यापेक्षा जास्त उज्ज्वल आहे। राजते इति राष्ट्रम, जे तळपतं स्वतःच्या आचाराने, स्वतःच्या कृतीनं, स्वतःच्या सामर्थ्यानं, स्वतःच्या लौकिक आणि पारलौकिक वैभवानं जे तळपतं त्याला राष्ट्र असं म्हणतात। ते खरं राष्ट्र। नेशन या शब्दाच्या अनेक विविध व्याख्या सांगितलेल्या आहेत।
स्टेबल कम्युनिटीज नेशन, जो स्थिर समाज आहे, समुदाय आहे, त्याला त्यांच्या भाषेत राष्ट्र म्हटलेलं आहे. काही लोकांनी अशीही व्याख्या केलेली आहे, इमॅजिनरी कम्युनिटीज नेशन, काल्पनिक असणारा एक समाज, त्याला राष्ट्र असं म्हणतात, असं काही लोकांचं म्हणणं आहे. हे पाश्चात्यांच्या व्याख्या सांगतो मी तुम्हाला. एकाने तर म्हटले की ॲबस्ट्रॅक्ट कम्युनिटीज नेशन, अमूर्त, अस्फुट असा जो समाज आहे, तो समाज म्हणून दाखवता येत नाही, त्याला राष्ट्र असं म्हणा. अरे ह्या व्याख्या कुठं आणि आमची व्याख्या कुठं, जी आमच्या संस्कृतीने आम्हाला दिली. राजते इति राष्ट्र, जे लौकिक पारलौकिक अशा सामर्थ्यानं जगामध्ये चमकून दिसतं, त्याला राष्ट्र असं म्हणतात. पाश्चात्यांच्या व्याख्यामध्ये अध्यात्माला काही स्थान नाही आहे. सध्या भारताचं नाव फक्त भारत असावं, त्याचं इतर नाव नसावं, असा काहीतरी प्रयत्न चालला आहे, असं कानावर आलेलं आहे. पण ते नाव का असावं ह्याचा जर नीट विचार केला तर राष्ट्र शब्दाची व्याख्या आपल्याला लक्षात येईल, किंवा ती व्याख्या समजून घ्यायला सहकारी ठरेल. भारत म्हणजे भायामृतः स भारतः, जो भामध्ये रत आहे तो भारत. भा म्हणजे काय? संपूर्ण अध्यात्मविद्या, ज्याच्यामध्ये अध्यात्मविद्या ठासून भरलेली आहे, आणि त्याच्यामध्येच तो रत आहे, म्हणजे त्याच्यामध्येच त्याची आवड आहे, त्याची रती आहे, त्याचं प्रेम आहे. आणि ती विद्या काय करते? सर्वेपि सुखनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः असा उपदेश करते. ती अध्यात्मविद्या सगळं, आम्हीच फक्त नाही, आम्ही फक्त भारतीय नाही, तर सगळ्या जगातील सर्व लोकच नाही, तर किडामुंगीपासून सर्व जीव हे सुखी असावे, अशी इच्छा जे राष्ट्र करतं त्या राष्ट्राला भारत असं म्हणतात. हा भारत शब्दाचा अर्थ आहे. याच्यातून राष्ट्र ही संकल्पना आपल्या लक्षात येईल आणि त्याचं महत्त्व लक्षात येईल. परकीय लोकांसाठी जिथं राजसत्ता आहे सलग, तेवढा भूप्रदेश म्हणजेच राष्ट्र. आणि त्या दृष्टीने त्यांनी आम्हाला, आमच्या पूर्वजांना सांगितलं की ब्रिटिश आले म्हणून अनेक राज्यांमध्ये विभागलेला भारत हा आम्ही एक केला आणि एक राष्ट्र बनवला. आणि तत्कालीन बऱ्याचशा लोकांना, की जे स्वतःला समजदार समजूतदार मानत असत, त्यांना सुद्धा हे खरं वाटलं, हो रे बाबा, ते आले म्हणून आमचं एक राष्ट्र झालं, नाहीतर काय झालं असते तुकडे तुकडे या देशाचे. जाताना त्यांनी प्रेमानेच 2 तुकडे करून दिले ना तुम्हाला, 3, आणि नंतर तुम्ही अनेक कराल अशी व्यवस्था लावण्याचाही प्रयत्न केला त्यांनी. त्यांना तुम्हाला अखंड करायचं होतं काय? आमच्याकडं फक्त राजाची सत्ता म्हणजे राष्ट्र नाही आहे. सांस्कृतिक सत्ता, आध्यात्मिक सत्ता ही सुद्धा त्याच्यामध्ये आहे. अर्थात राजकीय सत्ता आहेच, ती काही सोडायची नाही आहे. राजकीय सत्ता मुख्य आहे, पण त्याच्या जोडीला अधिष्ठान रूप जर काही असेल तर अध्यात्म सत्ता आहे आणि संस्कृतीची सत्ता आहे. आणि म्हणून अनेक राज्य असणारा खंडप्राय जरी हा देश होता, तरी राष्ट्र एकच होतं. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. ही राष्ट्राची व्याख्या समजून घ्यावी लागेल. म्हणजे ऐरागैरा कोणीतरी आम्हाला राष्ट्र संकल्पना शिकवली पण नाही, ती आम्ही कुणाकडून तरी आयात केलेली पण नाही. उलट आम्ही निर्यात करू आमची राष्ट्र संकल्पना, त्यांचं भलं होईल. आणि आधी ती आम्ही इथं आमच्या देशामध्ये उत्तम पद्धतीने वापरली पाहिजे. ते राष्ट्र आहे. म्हणून आर्य चाणक्यांनी तक्षशिलेमध्ये तो शिक्षक असताना सुद्धा मगधाची मदत, सहाय्य मागण्याचा त्यांनी प्रयत्न केला. का तर संकट एका तक्षशिलेवर, एका पौरवावरती, एका मगधावरती नव्हतं, तर अखंड भारतावरती ते संकट होतं. हे एक राष्ट्र आहे ही भावना त्याची होती. आणि ही भावना काही आकाशातून आली काय? अशी नाही आलेली, परंपरेपासून ती आलेली आहे.
म्हणून राष्ट्रसंकल्पना, धर्मसंकल्पना ह्या वेदकाळापासून पुढे आलेल्या आहेत, त्या स्वीकाराव्या लागतील. आणि समर्थांनी नेमकं हेच केलेलं आहे. अध्यात्मविद्येमध्ये सुद्धा मग ते श्रीमद आदि शंकराचार्य असोत किंवा ज्ञानेश्वर माऊलींसारखे महापुरुष असोत किंवा स्वतः समर्थ रामदास स्वामी असोत, त्यांनी जे जे काही ग्रंथ लिहिले त्याच्यामध्ये मी काहीतरी नवं निर्माण केलं आणि नवीन तत्त्वज्ञान तुम्हाला सांगतोय असं अजिबात म्हटलेलं नाही आहे. जे वेदांनी सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो आहे. विवेकानंदांना भगिनी निवेदितांनी हा इंग्लंडमध्ये असताना प्रश्न केला होता, तुम्ही जे काही बोलता ते तर सगळं वेदांपासून तुमच्या पूर्वपरंपरेनं सांगितलेलं आहे. ते म्हणाले हो, मग याच्यात तुम्ही नवीन काय सांगितलं? विवेकानंद म्हणाले, मी असं कधी म्हटलं की मी काही तुम्हाला नवीन सांगतोय? मग त्या म्हणाल्या, मग आम्ही तुमचं ऐकायचं कशाला, तुम्ही काही नवीन सांगणारच नसाल तर. तर विवेकानंदांनी सांगितलं, जे मी सांगितलं त्याचा अनुभव मला आहे आणि जे जगतोय ते मी तुम्हाला सांगतोय. हा फरक आहे. तीच गोष्ट समर्थांच्या राष्ट्रधर्माची पण आहे की राष्ट्रधर्म समर्थांनी नवीन कुठून आकाशातून आणलेला नाही आहे. वेदांनी सांगितलेलाच, आपल्या परंपरेनं सांगितलेलाच तो राष्ट्रधर्म आहे, पण तो त्यांनी स्वतः जगून दाखवला, आपल्या शिष्यांकरवी जगवून दाखवला. आणि शिवाजीराजांसारखे महान सत्पुरुष आणि महान राजे राजर्षी ह्यांना तो उपदेशला सुद्धा आणि त्यांनी तो ग्रहण करून त्या पद्धतीनं आपलं कार्यही केलं. शिवरायांना तो उपदेश केला म्हणून ते काही दुय्यम ठरत नाहीत, तेही स्वयंभू व्यक्तिमत्व आहे आणि समर्थही स्वयंभू व्यक्तिमत्व आहे. पण गुरुशिष्य संबंधामध्ये त्यांनी त्याचा उपदेश केला आणि त्याचा लाभ त्यांना झाला. असा हा राष्ट्रधर्म आहे. आणि याच्या मध्ये राष्ट्राबरोबर धर्म हा जो शब्द आहे तोही आपण थोडक्यात समजून घेऊया. तो धर्म म्हणजे काय आहे? यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी सधर्म. हा अभ्युदयाची आणि निश्रेयसाची, ऐहिकाची आणि पारलौकिकाची, ह्या दोघांचीही सिद्धी जिथं होते त्यालाच धर्म असं म्हणतात. वैदिक धर्माचा प्रभाव कमी झाल्यानंतर बौद्ध जैन आदी दर्शनांचा प्रभाव भारतावर जेव्हा पडला त्यावेळेला धर्माची व्याख्या बहुतांश पद्धतीनं ही निश्रेयसाचं सिद्धी करणारी झाली, ऐहिकाकडे दुर्लक्ष झालं. आणि तोच मुख्य आघात आपल्या संस्कृतीवर आणि आपल्या देशावर झालेला आहे की आम्ही ऐहिकाकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून आम्ही राष्ट्रधर्मामध्ये कमी पडलो आणि पाश्चात्यांची आक्रमणं आमच्यावर झाली आणि नंतर म्लेच्छांच्या आक्रमणानंतर आम्ही गलितगात्र झालो. ऐहिकाचाही पुढाकार नसावा आणि पारलौकिकाचाही नसावा, बरोबर दोन्हीच्या मध्यभागातून चालायला शिकवणारा जो धर्म तो आपला सनातन धर्म, तोच राष्ट्रधर्म आहे. आणि तोच राष्ट्रधर्म समर्थांनी आपल्या जाज्वल्य शब्दातून त्या काळामध्ये उपदेशिला. आपलं पूर्ण तेज, आपलं पूर्ण तप आपल्या प्रत्येक शब्दामध्ये त्यांनी ओतलं आणि त्याचा परिणाम म्हणून एवढी मोठी क्रांती घडू शकली. त्यालाच धर्म म्हणा की जो ऐहिकाचंही उत्थान करतो आणि ऐहिकाचं उत्थान पारलौकिकाचा नाश करून करणारं नसतं, पारलौकिकाचंही उत्थान करतो, म्हणजे भगवत स्वरूप बनण्यासाठीही आपल्याला तो सहाय्य करतो. आणि समाजाच्या दृष्टीनं हे आहे. धारणा धर्मेत्याहुः धर्मो धारयते प्रजाः. धारण करणारा तो धर्म, सर्व प्रजेची धारणा जो करतो तो धर्म. सर्व प्रजेची धारणा करतो तो धर्म म्हणजे काय? दोन धर्म आहेत, एक साधन धर्म आहे आणि दुसरा साध्य धर्म आहे. साधन धर्म म्हणजे कर्म उपासना ज्ञान या माध्यमातून जे साध्य मिळवायचं आहे, भगवंताची प्राप्ती, ते साध्य मिळवण्याला शिकवणारा ती प्रणाली म्हणजे धर्म आहे. हा साधन धर्म झाला. आणि साध्य धर्म म्हणजे हिंदू तत्वज्ञानानुसार परब्रह्म किंवा भगवंत ह्यानीच हे सर्व काही धारण केलेलं आहे. हे जे काही चराचर विश्व दिसतं हे एका भगवंतानं धारण केलेलं आहे, परब्रह्मानं धारण केलेलं आहे. आणि म्हणून परब्रह्म रूपामध्ये सर्वं खल्विदं ब्रह्म, रामरूप हे सब जग जानी,
सर्व जग हे रामस्वरूपच आहे किंवा वासुदेवच सर्वमिती, हे भगवंतच हे काही सर्व झालेलं आहे. ह्या पद्धतीतून भगवंत ह्या सर्व प्रजेची धारणा करतो, तो साध्य धर्म. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? धर्म म्हटलेलं आहे, कारण तो धारण करणार आहे. धर्माचं प्रधान लक्षण काय आहे? किम स्विद एकपदम धर्म्यम, असा प्रश्न यक्षानं धर्मराज युधिष्ठिराला विचारला. आता हे धर्मराजच आहेत स्वतः, त्यालाच तो प्रश्न विचारला की एका शब्दामध्ये धर्म म्हणजे काय हे सांग. पालढाळ लावू नको, एका शब्दात, एका वाक्यात पण नाही, एका शब्दात सांग धर्म कशाला म्हणतात. दाक्षम एकपदम धर्म्य, दक्षता हाच धर्म आहे. अखंड सावधान असावे, कालच्या प्रवचनात आपण ऐकलेलं आहे, दुश्चित्त कदापि नसावे. सावधानता, दक्षता हाच धर्म आहे. माझं ऐहिक कल्याण होतंय की नाही, आणि हे ऐहिक कल्याण होताना पारलौकिक अवकल्याण तर होत नाही आहे ना, अकल्याण तरी होत नाही आहे ना, इकडं लक्ष असणं, किंवा माझ्या पारलौकिक कल्याणाच्या नावाखाली माझ्या ऐहिकाचा नाश होत नाही आहे ना, इकडंही लक्ष असणं, दक्षता असणं म्हणजे धर्म जगणं आहे. धर्मार्थ काम मोक्ष या चारी पुरुषार्थांमध्ये धर्म पुरुषार्थाचं फार प्राधान्य आहे. कर्तव्य या अर्थानं तो घेतला जातो. हा धर्म पुरुषार्थ कसा आहे की जो अर्थप्राप्ती अशा पद्धतीनं करायला शिकवतो की ज्याच्यामुळं आपल्या काम या पुरुषार्थाची म्हणजे इच्छा पूर्ण होतात, पण ह्या इच्छा पूर्ण करताना मोक्षाचा नाश होत नाही. आपल्या सर्व इच्छा संपत्तीच्या प्राप्तीनं पूर्ण होत असतात, पण ती संपत्ती कशी मिळवायची? ती अशी मिळवायची की ज्याच्यामुळं मोक्षाचा नाश होणार नाही. हे जो शिकवतो तो धर्म आहे. आणि म्हणून भारत सावित्रीने हे सांगितलं की अरे, अर्थकामाची प्राप्ती धर्मानं होत असताना त्याचा तुम्ही त्याग का करता? पण व्यक्तिगत जीवनामध्ये जो धर्म असतो तो जेव्हा समाजाच्या स्तरावर आणि त्याच्या पुढे राष्ट्राच्या स्तरावर येतो त्यावेळेलाच त्याला राष्ट्रधर्म असं म्हणतात. त्यामुळं राष्ट्राची अशी जडणघडण की ज्यामुळं ते राष्ट्र आपल्या ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही सामर्थ्याने, आपल्या ऐहिक आणि पारलौकिक या दोन्ही वैभवानं देदीप्यमान दिसतं, प्रकाशित झालेलं दिसतं. तेच राष्ट्रधर्म जगत असतं. कोणतंही एक अंग, ऐहिक अंग किंवा पारलौकिक अंग, याचा जेव्हा नाश होतो त्यावेळेला ते निस्तेज होतं. महाभारत काळापर्यंत राष्ट्रधर्म उत्तम पद्धतीनं या राष्ट्रानं जगून दाखवला. ऐहिक समृद्धीही होती आणि पारलौकिक समृद्धीही होती. नंतरच्या काळामध्ये पारलौकिक समृद्धी थोडी थोडी कमी झाली, पण भगवंताच्या कृपेनं नष्ट झाली नाही. पण ऐहिक समृद्धी पार लयाला गेली आणि आम्ही परतंत्र झालो असं म्हणवलं. सांस्कृतिक दृष्ट्याही परतंत्र झालो, राजकीय दृष्ट्या तर झालोच झालो. हे राष्ट्रधर्माच्या विरुद्ध आहे. समाजाच्या किंवा राष्ट्राच्या दृष्टीनं दोन्ही बाजू महत्त्वाच्या आहेत. एखाद्या महापुरुषाच्या दृष्टीनं मग ते श्रीमद आदि शंकराचार्य असतील, ज्ञानदेवादी भावंड असतील, समर्थ रामदास स्वामी असतील, एखादे विवेकानंद असतील, या एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीनं ऐहिकाचं महत्त्व नसेल, आत्मबुद्धीचं किंवा आत्मज्ञानाचं महत्त्व म्हणजेच पारलौकिकाचं किंवा निःश्रेयसाचं महत्त्व असेल, पण एका व्यक्तीसाठी जे महत्त्वपूर्ण आहे ते समाजासाठी पूर्ण होऊ शकत नाही. समाज हा कधीही गरीब असून चालत नाही, असंघटित असून चालत नाही, आणि तो दुर्बल असून चालत नाही. तो संघटित पाहिजे, तो समर्थ पाहिजे आणि तो संपन्न पाहिजे. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम असं जे वंदे मातरममध्ये म्हटलेलं आहे, सुजल सुफल
सस्य श्यामलाने परिपूर्ण अशी ही पृथ्वी म्हणजे हा भारत देश असला पाहिजे अशी इच्छा जिथं व्यक्त केली आहे. हा ऐहिकाचा विषय आहे. राष्ट्र हे ऐहिकदृष्ट्या अत्यंत सामर्थ्यवान आणि अत्यंत वैभवशालीच असलं पाहिजे. पण ते असताना युरोपसारखं पारमार्थिकदृष्ट्या शून्य असून चालत नाही. हेच भारताचं वैशिष्ट्य आहे आणि हे आपलं वैशिष्ट्य राहू नये म्हणूनच तर सगळं जग प्रयत्न करतं आहे. म्हणजे जगातील दुष्ट लोक प्रयत्न करत आहेत. एकतर हा देश ऐहिकदृष्ट्या दुर्बल राहावा आणि हळूहळू हा पारलौकिकदृष्ट्या जर दुर्बल झाला तर ऐहिकदृष्ट्या तर हा कधीच पुढे येऊ शकणार नाही. कारण ह्याचा खंड करायला वेळ लागणार नाही. म्हणून स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं 100-125 वर्षांपूर्वी की अरे भारता, तुझ्या पूर्वजांनी असं काही करून ठेवलेलं आहे की इथून पुढची 5000 वर्ष तू जरी काही केलं नाहीस तरी तुझं गुणगान केलं जाईल. पण तू असं काही करू नको की ज्याच्यामुळं तू राहणार नाहीस आणि युरोप बनशील. म्हणजेच अध्यात्मविद्येचा त्याग तू करू नकोस. आणि भारत म्हणजे अध्यात्मविद्येमध्ये पारंगत असणारा हा जो तुझा लौकिक आहे तो धुळीला मिळवू नकोस. अध्यात्मविद्या पण हवी आणि त्याच्याबरोबर लौकिक सामर्थ्य आणि लौकिक वैभव पण हवं. हे जिथं आहे तिथंच राष्ट्रधर्म नांदतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हा राष्ट्रधर्म समर्थांनी कसा जगवला, कसा वाढवला आणि त्याची प्रेरणा आजपर्यंत ते देत आहेत आणि अखंड काळ देत राहतील, हेच आपल्याला येत्या प्रवचन मालिकेमध्ये पाहायचं आहे. अत्यंत हृद्य विषय आहे, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. पारमार्थिक विषय जेवढा महत्त्वाचा तेवढाच हाही विषय महत्त्वाचा आहे. तरच पुढच्या पिढ्या भारतीय म्हणवून घेतील. याचा जर आपण अध्ययन केलं, चिंतन मनन केलं आणि आचरणात ठेवलं, आचरण करत नाही असं मी म्हणत नाही, ते ठेवलं आणि वाढवलं तरच आपण भारतीय म्हणवून घ्यायला योग्य ठरू, पुढच्या पिढ्या योग्य ठरतील. आत्तापर्यंत जे काही मी बोललो त्याचं अवश्य आपण चिंतन करावं. उद्या आपण पुढील विषयाला प्रारंभ करणार आहोत. सर्वांना वंदन करतो, माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.